कस्तुराबाई येडे बुजुर्ग महिला आहे. त्या कचरा वेचून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे. त्या अशा एकट्याच नाही तर भीमनगरमध्ये अशा मोठ्या प्रमाणात महिला कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करत आहे आणि पिढीनपिढी हेच काम त्या करत आहेत. किती वर्षापासून हे काम करता तुम्ही? मी दुष्काळीपासून. आता हे लॉकडाऊन होतं ना, कोरोना आला ना तेव्हा आजार. हा बरोबर. तर मग सगळंच बंद झालं होतं. तर मग तुम्ही कसं काय दिवस काढले? घरी. मग घरी कसं काय करा खाय ना. नातू आहेत लेकी, बाप मेला माय मेली त्या लेकीला वनवासी आहे. त्या लेकरामध्ये मी आणि लेक काय काम करते? हे धंदा करते ना. एवढंच काम करते का? हा हेच करते. तुम्ही किती रुपयाचा धंदा करता? मग काय 2 वाजाला घालते. 2 वाजाला मग 160 100 असं धंदा होते मग आपला. थकली नाही मी काम करते मी अजून दण गोणी उचली तर कचरा याचायला जातो. पळ 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 पळतो. कचरा नाही भेटत तर पाय दुखुस्तवर आणि तिथं जोळे भरून ठेवले तर मग काट्यावाला येतोय 12-1ला. काट्यावर जायचं. मग तिथं ते माल छाटायचा वेगवेगळा करायचा. मग त्याचं वजन करतोय काट्यावाला. मग का असले पैसे तर देतोय, नसले तर मग कल देगा. कोणी तुम्हाला मदत नाही केली का? आम्हाला मदत फक्त ते राशन दुकानाहून धान्य दिले आम्हाला फुकट ना. असे तुमच्यासारख्या संस्थेवाल्यानं राशन वाटले. लॉकडाऊन मध्ये 35,000 कर्ज झाले माझ्यावर. किती व्याज द्यावं लागतं? हा ते असं याज ना आम्हाला काय कळत याज. आम्ही कुठे शिकलो? जावं लागतं आम्हाला का? आम्हाला कोणी चोर म्हणतंय, कोणी छेडीत आहे आम्हाला. अशा सभा बाई आहेत का काय रोडा वारल्या म्हणून का ते कचरा नाही भेटत आम्हाला. काच लागत आहेत, खिळा लागतोय, कधी कुत्रे चावत आहेत त्या गोणीमुळं नोकरीमुळं. ती गोणी पाठीवर राहते तर आणि कचरा भेटत नाही आम्हाला. की इथं या गल्लीत गेलं याचायला तर बाई इकडं नका येऊ, इकडं कशाला आले जा तिकडं असे बोलत आहेत ना. कोरोनाच्या टायमाला कचरा वेचायला गेला होतात का? गेलो होतो पण काटेच बंद होते. काट्यावालाच माल घ्यायना. कोणत्या कोणत्या आजाराला सामोरं जावं लागतं तुम्हाला? आम्हाला का? आमच्या बायाला कॅन्सर होतोय, आमच्या बायाला TB होती, आमच्या बायाला गुडघ्यात गॅप पडत आहेत, कमरात गॅप पडत आहेत, मणक्यात गॅप पडत आहेत. वाकू वाकून एक बाटली येचू. मग याच्यासाठी सरकार तुम्हाला काही मदत करते का? आम्हाला कोण नाही मदत करत. गेलं म्युन्सिपाल्टी तर म्युन्सिपाल्टी पाहती तवरक मरून जात आहे माणूस पाहता पाहता. तर आम्हाला कचऱ्यातून काढा बाबा. आता आम्हाला कचरा भेटाना स्वच्छता अभियानमुळं. हे आपल्या वस्त्या आहेत असे तिथं घंटा गाड्या लागत आहेत. त्याचा कचरा घंटा गाड्यात जातोय आणि कुंड्या आहेत, कुंड्यावर 3 टाइम कचरा जातोय. मग आम्ही याचाव काय? काढा आम्हाला कचऱ्यातून. आता आम्हाला वाटतंय आता माझ्या आईनं कचरा याचला होता, सासूनं कचरा याचला होता, आता मी बी कचरा याचायला लागले. पण आता मग अशी इच्छा आहे की माझ्या लेकीनं उद्या कचरा नाही याचू. पुरी पिढी आमची कचऱ्यातच घालायची. काय काम धंदे द्या आम्हाला. आमच्या लेकराच्या शिक्षणाचं पा शिकते शाळा. आमच्यासाठी काहीच योजना नाही तर आम्हाला माहीतच नाही. ती योजना काढल्या बी असतील तर आम्हाला माहिती नाही तर आणि आमच्या लोक येत नाही तर वाला दुखा आमचं हे सरकारला माहीतच नसन पडत. काय काय माहिती? माहिती पडून बी नाही पाहिल्यासारखं करीत असं ना आम्हाला कचरा येचणाऱ्या महिलेला. सऱ्यासाठी भांडे कामावाल्यासाठी योजना आहे, सऱ्यासाठी आहे, पण कचऱ्यावाल्यासाठी काहीच नाही. पिढीनपिढी कचरा वेचणाऱ्या या महिलांना ठाणे नगरपालिकांनी त्यांची नोंदणी करून घ्यावी. त्याचबरोबर भारत स्वच्छता अभियानच्या अंतर्गत त्यांच्या रोजगारावरती खूप मोठी हानी झालेली आहे, तर त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. कचरा वेचक महिलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठाणे नगरपालिकाच्या या नंबरवरती फोन करा. 222 533 1590 या नंबरवर फोन करा आणि दबाव आणा. मी यशोधरा साळवे, इंडिया अनटसाठी.